आगतम स्वागतम सुस्वागतम। सोलापूर मुंबई ही बहुप्रतीक्षित असणारी अशी विमान सेवा आज ज्यांच्या शुभ हस्ते आपण ज्याचा शुभारंभ करतोय असे महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया। एकदा जोरदार घोषणा देऊया। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। मान्यवरांना विनंती करते कृपया आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। सोलापूरच्या प्रगतीचा नवा अध्याय आजपासून सुरू होत आहे। सोलापूरकरांना स्वप्नवत वाटणारी अशी ही विमान सेवा सोलापूर मुंबई विमान सेवा आजपासून सुरू होती आहे। ज्यांच्या शुभ हस्ते हा लोकार्पण सोहळा आपण संपन्न करतो आहोत असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यासोबतच आदरणीय नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य सन्माननीय श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्यासह सातत्याने पाठपुरावा करणारे सोलापूर जिल्ह्याचं शहराचं प्रतिनिधित्व करणारे आमचे लोकप्रतिनिधी, स्टार एअरलाइन कंपनीचे सर्व अधिकारी पदाधिकारी, एअरपोर्ट अथॉरिटीज आणि तमाम मायबाप सोलापूरकर आणि तरुणांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत। कार्यक्रमाची सुरुवात करूया दीप प्रज्वलनानं। मान्यवरांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया। वादळ येतील संकट उभी राहतील, वादळ येतील संकट उभं राहतील, पण जिद्दीला झुकवणारा अजून जन्मला नाही। मनात विश्वास असेल तर आकाशही वागतं। स्वप्न फक्त पाहायची नसतात तर जग जिंकून दाखवायची असतात आणि सोलापूरकरांचं हे स्वप्न साकार होताना आपण सर्वजण आज याची देही याची डोळा पाहतोय। असं म्हणतात बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। दिलेला शब्द शब्दपूर्ती वचनपूर्तीचा आनंदाचा ऐतिहासिक सुवर्ण क्षण सोलापूरकर अनुभवतायत। मान्यवरांना विनंती करते आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावं। यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांचं अभिनंदन स्वागत करतोय। मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो आहोत। आज स्टार एअरलाइन या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला मुंबई सोलापूर ही विमान सेवा प्राप्त झालेली आहे। आज आपण आता व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं मनस्वी स्वागत करतो आहोत। सर्वप्रथम स्वागत करतील घोडावत एंटरप्राइजेसचे अध्यक्ष आदरणीय श्री संजयजी घोडावत सर यांना मी विनंती करते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आपण स्वागत करावं, यांचा सत्कार करावा। या स्वप्नवत उपक्रमाच्या साकारामागे महाराष्ट्राच्या जनतेचे लाडके, नेहमी दूरदृष्टीने निर्णय घेणारे, जनतेच्या समस्यांना मनाशी जपून त्याचे निराकरण करणारे, त्यांची कार्यशैली म्हणजे निर्णय क्षमता, प्रामाणिकपणा आणि वेग यांचं अद्वितीय असं मिश्रण। राजकारणात स्थैर्य, प्रशासनात प्रामाणिकता आणि नेतृत्वात विश्वास हे तीन मूल्य ज्या व्यक्तिमत्वांची ओळख बनलेली आहेत असे सोलापूरच्या विकासासाठी ज्यांचा पाठिंबा आहे, लाडके आहेत असे मुख्यमंत्री महोदय गृहमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न झालेला आहे। यानंतर आदरणीय श्री नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब यांचा सत्कार सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या श्रीमती अंजनी कुमारी मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। जोरदार टाळ्यांनी आपण मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब यांचं स्वागत करूया। त्यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यानं खरं तर सोलापूरकर आजचा हा सोहळा अनुभवताय पाहता आहे। यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय पालकमंत्री महोदय जयकुमारजी गोरे साहेब यांचा सन्मान व्यासपीठावर संपन्न होतो आहे। पुन्हा एकदा सोलापूर विमानतळ प्राधिकरणाच्या श्रीमती अंजनी कुमारी मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान
मनपूर्वक धन्यवाद. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सोलापूरचे आजी माजी लोकप्रतिनिधी, मान्यवर, स्टार एअरलाईन्सचे सर्व अधिकारी मान्यवर आणि विमानतळ प्राधिकरणाचे अधिकरण सर्वांचं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते आहे. यानंतर सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे सन्माननीय श्रीमती अंजनी कुमारी मॅडम यांना मी विनंती करते आपण स्वागतपर भाषण आणि कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करावी. आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे असे आदरणीय श्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचं आगमन आपण झालेलं पाहतो. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया आणि मी विनंती करते आदरणीय वंजारा साहेब आपल्या शुभ हस्ते आपण प्रतापजी सरनाईक साहेब यांचा सन्मान करूया आणि त्यानंतर कार्यक्रमामध्ये पुढे जाऊया. विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक आदरणीय CN वंजारा सर यांच्या शुभ हस्ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत. टाळ्यांच्या गजरामध्ये सर्व मंत्री महोदयांचं स्वागत करूया, सर्व लोकप्रतिनिधींचं स्वागत करूया आणि विशेष आपण सर्व सोलापूरकरांचं सहर्ष स्वागत. यानंतर स्वागतपर भाषण आणि प्रस्तावना सादर करण्याची मी विनंती करते श्रीमती अंजनी कुमारी मॅडम यांना. माईक. नमस्कार. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवेंद्र फडणवीस महोदय, माननीय केंद्रीय राज्य मंत्री नागरिक उड्डयन भारत सरकार श्री मुरलीधर मोहोल महोदय, माननीय मंत्री ग्राम विकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य तथा पालक मंत्री सोलापुर जिला श्री जयकुमार गोरे महोदय, माननीय मंत्री परिवहन महाराष्ट्र राज्य श्री प्रताप सरनाईक महोदय, चेयरमैन मेसर्स गोड़ावत एंटरप्राइजेज स्टार एयर श्री संजय गोड़ावत महोदय, मंच पर और मंच से बाहर उपस्थित सभी सम्मानित अतिथिगण, आपका इस विशेष अवसर पर हार्दिक स्वागत है. आज हम यहाँ सोलापुर हवाई अड्डे पर सोलापुर से मुंबई फ्लाइट सेवा के उद्घाटन के लिए एकत्रित हुए हैं, जो न केवल हमारे शहर के लिए बल्कि पूरे क्षेत्र के लिए एक महत्वपूर्ण मील का पत्थर है. भारतीय विमानपत्तन प्राधिकरण ने सदैव सुरक्षित, कुशल और सतत हवाई परिवहन के लिए कार्य किया है. इसी विजन के अंतर्गत हमने कई महत्वपूर्ण कार्य पूरे किए. सोलापुर हवाई अड्डा एक RCS एयरपोर्ट है जिसे उड़ान स्कीम के अंतर्गत लगभग 65 करोड़ रुपए की लागत से अपग्रेड किया गया. इसमें रनवे के स्ट्रेंथनिंग वर्क, टर्मिनल भवन का अपग्रेडेशन, एप्रन एक्सपेंशन, नया फायर स्टेशन और अन्य DGCA रिक्वायरमेंट्स के अनुसार कार्य किए गए. 9 जून 2025 से सोलापुर गोवा की हवाई सेवा शुरू की गई. जून से अब तक हमने लगभग 150 शेड्यूल मूवमेंट किए, जिसमें लगभग 6000 यात्रियों ने हवाई सेवा का उपयोग किया, जो कि एक अच्छी प्रतिक्रिया है. आज 15 अक्टूबर 2025 को सोलापुर हवाई मार्ग से मुंबई से जुड़ रहा है. अब ये हवाई सेवा हफ्ते में 4 दिन मंगलवार, बुधवार, शुक्रवार और शनिवार को शुरू हुई है. मुंबई से जुड़ने से सोलापुर का कपड़ा उद्योग, मेडिकल फ्रेटर्निटी, अन्य उद्योगों को लाभ मिलेगा. मुंबई से कनेक्ट होने का सोलापुर का यह सपना माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस महोदय, माननीय केंद्रीय राज्य मंत्री नागरिक उड्डयन श्री मुरलीधर मोहोल महोदय, चेयरमैन स्टार एयर श्री संजय गोड़ावत महोदय, आपके अथक प्रयास से ही साकार हुआ है. आपका बहुत बहुत धन्यवाद. एक बार फिर आप सभी का इस उत्सव में शामिल होने के लिए स्वागत है. आइए हम सोलापुर की इस नई यात्रा का स्वागत करें. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद मॅडम. यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते
सोलापूर मुंबई विमानसेवेचा जे लाभ घेणार आहेत अशा दाम्पत्यांना आपण बोर्डिंग पास प्रदान करतोय. मी मंचावर आमंत्रित करते श्री व सौ गायकवाड कुटुंबीय यांना आणि विनंती करते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण हे बोर्डिंग पास स्वीकारावं. जोरदार टाळ्या वाजवूया. पहिले जे ग्राहक जे रँडमली लकी ड्रॉ सिस्टीमद्वारे आपण त्यांचं नाव घातलं आणि हे बोर्डिंग पास आपण त्यांना सुपूर्द करतोय. श्री व सौ गायकवाड, सोलापूर मुंबई विमानसेवेचे पहिले प्रवासी म्हणून आपण त्यांना सन्मानित करतोय. आपलं विशेष अभिनंदन. मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीकरिता अर्थसहाय्य देणाऱ्या देणगीदाराकडून चेक देण्यात येईल. सर्वप्रथम बालाजी अमाइन्स लिमिटेड यांच्या वतीनं श्री राम रेड्डी सर व श्री एन राजेश्वर रेड्डी सर यांना मी मंचावर आमंत्रित करते. बालाजी अमाइन्स यांच्या वतीनं 1 कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करण्यात येईल. सोलापूरला पहिल्यांदाच इतका मोठा महापूर आलेला आपण अनुभवला. यामध्ये अतोनात नुकसान सोलापूर जिल्ह्याचं झालेलं आहे आणि या मुख्यमंत्री सहायता निधीला अशा दानशूर व्यक्तिमत्वांकडून धनादेश देण्यात येत आहेत. सर्वप्रथम ज्यांनी धनादेश सुपूर्द केला ते बालाजी अमाइन्स लिमिटेडचे श्री राम रेड्डी सर व श्री एन राजेश्वर रेड्डी सर. यानंतर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर यांच्या वतीनं श्री दिलीपजी माने सर सभापती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती तथा माजी आमदार, श्री सुनीलजी कळके उपसभापती, संचालक श्री राजशेखरजी शिवदारे, श्री सुरेशजी हासापुरे आणि श्री श्रीशैलजी नराळे यांच्या वतीनं 25 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला सुपूर्द करण्यात येतोय. यानंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट कार्यकारी अध्यक्ष आदरणीय श्री अमोलराजे भोसले यांच्या वतीनं 21 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीला आपण सुपूर्द करतो आहोत. आमंत्रित करते श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे कार्यकारी अध्यक्ष श्री अमोलराजे भोसले यांना रुपये 21 लाख. यानंतर दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री सात्विक अप्पू परमशेट्टी यांच्या वतीनं 11 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात येईल. मनपूर्वक धन्यवाद. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करते. सोलापूर ग्रामीण पोलीस दल नूतन पोलीस ठाण्यांच्या इमारतीचा ऑनलाईन पद्धतीनं शुभारंभ आता आपण करणार आहोत. बार्शी, कुर्डुवाडी, पांगरी, वैराग आणि मोहोळ या 5 पोलीस ठाण्यांचा ऑनलाईन पद्धतीनं शुभारंभ सोहळा आता कोनशिलेचं उद्घाटन मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते रिमोटद्वारे करण्यात येईल. मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करते आपण रिमोटचं बटन दाबून या 5ही नूतन इमारतींचा शुभारंभ करायचा आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस दल नूतन पोलीस ठाण्याच्या इमारतीचा ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते खरं तर लोकार्पण उद्घाटन संपन्न झालेलं आहे. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. या 5 इमारतींच्या संदर्भातील एक छोटासा व्हिडिओ ध्वनी चित्रफित आता आपल्याला पाहण्यात येईल. कृपया व्हिडिओ प्ले करावा. आज माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या 5 नूतन पोलीस ठाण्यांच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा ऑनलाईन पद्धतीनं संपन्न झाला. या 5 ठाण्यांमध्ये वैराग, पांगरी, बार्शी, कुर्डुवाडी आणि मोहोळ या ठाण्यांचा समावेश आहे.
या इमारती शासकीय निधींमधून उभारण्यात आलेल्या असून पोलीस दलाला अधिक कार्यक्षम, सक्षम आणि जनतेच्या सेवेत सदैव तत्पर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व अत्याधुनिक सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। या नव्या इमारतींमुळे पोलीस दलाला अधिक चांगलं कार्यपरिसर प्राप्त झालाय, त्यातून पोलिसांचं मनोबल उंचावणार आहे आणि जनतेचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होणार आहे। केवळ ही इमारतींची सुरुवात नाही, तर सुरक्षिततेच्या, विश्वासाच्या आणि विकासाच्या नव्या पर्वाचा शुभारंभ आहे। या नव्या इमारतींच्या माध्यमातून पोलीस दलाला अधिक बळ, अधिक क्षमता आणि अधिक प्रेरणा मिळणार आहे। त्याचा कायदा आणि सुव्यवस्था राखताना जनतेला त्याचा फायदा होईल। सुरक्षेचा नवा आत्मविश्वास आणि विश्वासार्ह पोलीस दलाची अनुभूती होईल। महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील काही कामं प्रगतीपथावर आहेत। त्यापैकी पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकरिता 108 निवासस्थानांचं बांधकाम रुपये 103.20 कोटी, पोलीस अधीक्षक सोलापूर 25 निवासस्थानांचं बांधकाम 15.52 कोटी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकरिता 175 निवासस्थान 53.14 कोटी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्यासाठी 40 निवासस्थान 11.65 कोटी। त्यासोबतच महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण तथा कल्याण महामंडळ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील नियोजन स्तरावरील कामं पोलीस आयुक्त सोलापूर ग्रामीण, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण या मंद्रुप यासाठी पोलीस स्टेशन इमारत बांधकामांची कामं देखील ऑनगोईंग आहेत। एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या कार्यक्रमांना, या कामांना शुभेच्छा देणार आहोत। मनपूर्वक धन्यवाद। यानंतर आपण ज्या क्षणासाठी आवर्जून एकत्रित आलेलो आहोत त्या मान्यवरांचं भाषण, त्या मान्यवरांचं मनोगत आपण ऐकणार आहोत। सर्वप्रथम मी मंचावर आमंत्रित करते सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री, ज्यांच्या दूरदृष्टीनं सोलापूरच्या ग्रामीण भागाचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा विकासाचा वेग वाढलेला आहे, असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री जयकुमारजी गोरे साहेबांना जोरदार टाळ्यांनी आपण आमंत्रित करूया। सोलापूर शहराच्या, सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं आजचा दिवस ऐतिहासिक असा दिवस आहे की ज्या दिवसाची सोलापूरवासीय गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत होते आणि साहेब, आपण पहिल्यांदा मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलो तेव्हा माझ्या पत्रकार बांधवांचा पहिला प्रश्न होता की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार, त्यासाठी आपण काय करणार, असा पहिला प्रश्न मला सोलापूरच्या पत्रकार बांधवांचा होता। आणि मला आज मनापासूनचा आनंद आहे, सोलापूरची विमानसेवा चालू झाली। काही दिवसापूर्वी गोव्याला जाणारं विमान या सोलापूरच्या विमानतळावरून विमानानं उड्डाण केलं, पण त्या दिवशी दुसरा प्रश्न साहेब पुन्हा पत्रकारांचा होता, गोव्याला तुम्ही विमान घेऊन चाललाय पण मुंबई सोलापूर कधी चालू होणार। आणि या सगळ्या प्रश्नाचं उत्तर फक्त याच प्रश्नाचं नव्हे, महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर काय असेल तर ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब। असा एक प्रश्न नाही की ज्या प्रश्नाला त्यांच्याकडे उत्तर नाही। तेव्हा सातत्यानं आमचे सगळे विरोधक जेव्हा जेव्हा त्यांना प्रश्न विचारून अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आमचे सगळे विरोधक पुन्हा तोंडावर पडण्याचं काम त्यांचं होतं। असे महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आणि महाराष्ट्राला विकासाकडे गतिमानतेने घेऊन जाणारे
आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मी मनापासून स्वागत करतो। ही विमानसेवा चालू होत असताना दुसऱ्या एका माणसाला आमचा सातत्यानं त्रास होता आणि सातत्यानं हे विमानसेवा कधी चालू होणार अशा पद्धतीची भूमिका त्यांच्याकडे मांडत होता। आमचे खूप जवळचे मित्र आहेत, पण आता आमचे ते नेते पण आहेत। जे केंद्रीय विमान आणि उड्डयन राज्यमंत्री आहेत ते आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांना पाठीमागच्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं होतं की मुंबईची विमानसेवा कधी चालू होणार आहे याचं उत्तर द्या। त्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आज त्यांनी दिलेलं आहे। हे माझे मित्र आदरणीय मुरली अण्णा मोहोळ यांचे मी मनापासून स्वागत करतो। परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आणि आमदार माजी मंत्री सन्माननीय सुभाषरावजी देशमुख साहेब, आमदार सन्माननीय विजयरावजी देशमुख, आमदार सन्माननीय सचिन कल्याण शेट्टी, आमदार सन्माननीय देवेंद्रजी कोठे, या ठिकाणी माजी आमदार सन्माननीय नरसिंग मेघजी, विमानतळ प्राधिकरण अधिकारी सन्माननीय सगळेच विमान प्राधिकरण अधिकारी, सन्माननीय माजी खासदार सिद्धेश्वर महाराजजी स्वामीजी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या शहरच्या अध्यक्षा सन्माननीय रोहिणीताई, जिल्ह्याचे आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे दोन्ही अध्यक्ष, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय, सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे असे सगळेच सन्माननीय, पण ज्यांच्या कंपनीचं विमान या ठिकाणी आज मुंबई टू सोलापूर आणि सोलापूर टू मुंबई आणि सोलापूर टू बेंगलोर अशा उड्डाण घेणार आहे ते सन्माननीय संजय घोडावतजी यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि घोडावतजी आजच आपल्याला एक विनंती करतो, आता बेंगलोर चालू केलेला आहे, पण आमच्या सगळ्या सोलापूर वासियांची इच्छा आहे की सोलापूर तिरुपती लवकर चालू व्हावं, ही आमच्या सगळ्या सोलापूरकरांची मनापासूनची भावना आहे। त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांच्या समोर माझी आपल्याला ही विनंती आहे, बाकी सगळं मुख्यमंत्री आमचे करतील, पण आपण त्याही संदर्भातली भूमिका आपण घ्यावी। या ठिकाणी हे विमान चालू होण्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे आमचे इथले अनेक सहकारी आहेत की जे सातत्याने पाठपुरावा करत होते, आणि आमचे पत्रकार बंधू की ज्यांनी आलेल्या एकाही नेत्याला सोडलं नाही की सोलापूरची विमानसेवा कधी चालू होणार, ते सगळे आमचे पत्रकार बांधव, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। आणि खास करून मुख्यमंत्री महोदय आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आज या ठिकाणी आपण वेळ काढलात, गडचिरोलीमध्ये कार्यक्रम झाला आणि हा कार्यक्रम होत असताना आपण सोलापूरमध्ये या विमानसेवेच्या शुभारंभासाठी आलात। आमचा पहिल्यापासून आग्रह होता, साहेब आपण या ठिकाणी यावं, कारण ही विमानसेवा चालू होण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आलेला प्रत्येक अडथळा पार करून आलेली प्रत्येक अडचण मग VGF करायला लागलं तर शेवटी तेही केलं आणि आपण ते सगळं करून ही विमानसेवा या ठिकाणी सत्यात आणण्याचं काम या ठिकाणी केलं। साहेब अनेक विरोधक या ठिकाणी सांगत होते, आता विरोधकाचं नाव घ्यायचा कार्यक्रम नाही आहे, पण तरी पण सांगतो, या ठिकाणी बसून गॅरंटीनं ही विमानसेवा चालू होणार नाही म्हणून गॅरंटी देणाऱ्या अनेक लोकप्रतिनिधींना या ठिकाणी हे उत्तर आहे की गॅरंटीनं विमानसेवा आणणारे मुख्यमंत्री आमच्याकडे आहेत, गॅरंटीनं या शहराचा विकास करणारा माणूस मुख्यमंत्री आमच्या सोबत आहे। या शहराची प्रत्येक अडचण जी अडचण आली ती प्रत्येक अडचण सोडवण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं आहे। साहेब समांतर पाईपलाईनचा विषय असेल तो आपण मार्गी लावला, या शहरानं जे मागितलं ते देण्याचं काम आपण आजपर्यंत केलेलं आहे। आणि खास करून साहेब मी आपल्याला मनापासून धन्यवाद देणार आहे विमानसेवेसाठी। आणि दुसरं, आमच्यावर खूप मोठं संकट आलं, खूप मोठी अतिवृष्टी झाली आणि महापूर पण आला आणि आज सोलापूर जिल्ह्यावर सर कधी नव्हेत असं खूप मोठं संकट या ठिकाणी आलं। आणि या संकटामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं खास करून साहेब एवढं मोठं संकट आल्यावर आमच्या प्रशासनानं आपल्या नेतृत्वाखाली ताकदीनं काम केलं। एवढा महापूर आल्यावर सर प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी प्रशासनानं रात्रंदिवस मेहनत केली, आम्ही सगळेजण त्यामध्ये होतो, पण एकही कॅज्युअल्टी सर झाली नाही, एकही या महापुरामध्ये
एकही मृत्युमुखी आपल्या कोल्हापूरच्या या ग्रस्त परिस्थितीमध्ये झालं नाही, याचा आम्हाला मनापासूनचा आनंद आहे. परंतु बाकी आणखीन काही ठिकाणी झाल्या असतील, परंतु पुरामध्ये आणि हे सगळं होत असताना आमचा शेतकरी उद्ध्वस्त होतो काय अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. शेतकरी प्रचंड भीतीच्या वातावरणामध्ये होता. आता आम्ही पुन्हा कसं उभं राहू? आमचं शेत वाहून गेलं, आमच्या पिकाचं नुकसान झालं, आमच्या घरादारामध्ये पाणी आलं, घरातल्या वस्तूंचं नुकसान झालं. पुन्हा एकदा आपण सगळे मिळून हात वर करून मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करू. एकदा सगळ्यांनी जोरदार आपण टाळ्या वाजवू. साहेब, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा संकट आलं आपण सातत्यानं उभं राहिला, पण अनेक आमचे विरोधक या ठिकाणी आले. पूर पाहणे असेल आणि अन्य जेव्हा जेव्हा आले, काहीतर असे नेते साहेब आले, 2 तासामध्ये 4 जिल्ह्याचा दौरा केला आणि हा दौरा केल्यानंतर मागणी केली की 10,000 कोटीचं पॅकेज आमच्या पूरग्रस्त जनतेला मिळालं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका त्या नेत्यांनी मांडली. पण मला सांगायला अभिमान वाटतो साहेब, 10,000 कोटी रुपये मागणाऱ्या लोकांच्या समोर आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आपण 31,500 कोटीचं पॅकेज आमच्या या शेतकरी बांधवांसाठी आपण दिलं. आणि शेतकरी आज शासन माझ्या पाठीशी आहे असा ठामपणे शेतकऱ्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला. त्यामुळे आम्ही सगळेजण पूरग्रस्तांच्या पाठीशी आहे, अतिवृष्ट झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. साहेब, आपण जी सगळी मदत करताय, पहिल्या टप्प्यातली सगळी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर 10,000 पोचली, पण आम्ही सगळ्या समाजसेवी संस्थांनी, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, अनेक NGOनी सगळी मदत आमच्या पूरग्रस्त लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आजही सर आम्ही प्रशासनाच्या वतीनं दिवाळी तोंडावर आहे. प्रत्येक बाधित कुटुंबाला दिवाळी सुखाची समाधानाची जावी म्हणून आम्ही प्रत्येकाच्या घरी दिवाळीचा लागणारं सगळं साहित्य साहेब प्रशासनाच्या वतीनं आम्ही देतोय. आणि साहेब, अख्ख्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींचे आपण भाऊ देवाभाऊ आहात. या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही देवाभाऊंच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आमच्या बहिणीला दिवाळीची भाऊबीज देण्याचं काम या निमित्तानं आम्ही करणार आहे आणि त्याची तयारी आमच्या प्रशासनाने या निमित्तानं केलेली आहे. त्यामुळं या ठिकाणी खाली बसा. आपण खाली बसून भाषण आहे का? चिंता करू नका, त्याही बहिणीला न्याय देण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय करतील. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण सातत्यानं पाहत असताना साहेब, मी या ठिकाणी अधिकचं बोलणार नाही, पण आपल्याला माझी मनापासूनची विनंती आहे. आता सोलापूर शहराचे जवळजवळ सगळे प्रश्न आपण सोडवत आणलेले आहेत. खास करून आता विमानसेवेचा प्रश्न सुटला, त्यासोबत साहेब सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवत आहे आणि सोलापूर शहराला 24 तास पाणी देण्यासाठी लागणारी समांतर पाईपलाईन आता पूर्ण झाली. पाखणीमध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लॅनचे आता जमिनीचा विषय मार्गी लागतोय आणि 872 कोटी रुपयेचं शहरातल्या अंतर्गत पाईपलाईनचं काम आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहे. माझी विनंती साहेब आपल्याला एवढीच आहे, आता आपण निवडणुकीच्या अगोदर फक्त इंटरनल पाईपलाईनचं टेंडर आपण करून सोलापूरवासियांना द्यावं अशी माझी विनंती या निमित्तानं आहे की आमचे सोलापूरवासीय 24 तास त्या जनतेला पाणी मिळेल असं व्यवस्था आपण सगळे मिळून उभी करूया. आज या ठिकाणी साहेब अनेकदा 2च विषय सांगतो मी थांबतो. सोलापूरच्या DP प्लॅनचा विषय आहे. या DP प्लॅनमध्ये अनेक अडचणी सर आहेत. माझी विनंती आहे आपण या DP प्लॅन आता थांबवून त्याला पुन्हा हा DP प्लॅन आपण चांगल्या पद्धतीनं करून घ्यावा अशी सगळ्या सोलापूरच्या जनतेची मागणी आहे. त्याही संदर्भात आपण लक्ष घालावं आणि सोलापूर शहरातल्या सगळ्या पूरग्रस्त सगळ्या लोकांच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून आपण सातत्यानं उभं राहत आहे. अशीच भूमिका सातत्यानं आपण ठेवावी. पुन्हा एकदा आम्ही सोलापूरवासीय आपले साहेब मनापासून आभार मानतो. आपण दिलेला प्रत्येक शब्द आपण पाळला आणि या सोलापूरच्या जनतेच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम या ठिकाणी आपण केलं. आपण पहिल्यांदा विमानाच्या बाबतीत बोललो साहेब, आपण IT पार्कच्या संदर्भात आपण घोषणा केलेली आहे. आम्ही जागा आता अंतिम टप्प्यात आणलेली आहे. एकदा विमानसेवा झाली, पाणी आलं, बाकी सगळ्या व्यवस्था उभ्या राहिल्यात. साहेब आपण शक्तीपीठ करताय. आता फक्त या ठिकाणी
आपण आता भूमिका घेतली पाहिजे आणि या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये IT पार्क आलं पाहिजे, एवढी व्यवस्था आपण उभी करावी, एवढीच विनंती आजच्या दिवशी करतो. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. सोलापूरच्या जीवनामध्ये लोकांच्या जीवनामध्ये जो आनंद आज या ठिकाणी झालाय, या सोलापूर शहर समृद्ध होईल आणि या शहरामध्ये उद्योगधंदे वाढतील, एवढंच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद साहेब. यानंतर आपण मुरलीधर मोहोळ यांचं मनोगत ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी भारतीय जनता पक्ष महिला आघाडी यांच्या वतीनं आपण मुख्यमंत्री महोदयांचा सन्मान करूया. खरं तर मुख्यमंत्री महोदयांचं विशेष प्रेम सोलापूरवासियांवर आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. कारण सोलापूरची विमानसेवा असेल किंवा सोलापूरला जी अतिवृष्टी झाली त्यामध्ये जे अतोनात नुकसान झालं त्याच्यासाठी लाडक्या आपल्या बहिणींसाठी त्यांनी जे जे कार्य केलेलं आहे, जे जे निधी मंजूर केलेला आहे आणि सोलापूरच्या प्रगतीसाठी त्यांनी जी ठोस पावलं उचललेली आहेत ते खरं तर वाखाणण्याजोगी आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत. यानंतर मंडल अध्यक्ष भारतीय जनता पक्ष शहर मध्य अक्षयजी अंजिखाने, त्यासोबतच नागेशजी सरगम आणि नागेशजी खरात. लगेचच मुरलीधर मोहोळ साहेब आणि पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांचाही सन्मान महिला आघाडीच्या वतीने आपण संपन्न करूया. मंडल अध्यक्षांना व्यासपीठावर येऊन तयार राहण्याची विनंती करते. आपला जो धनादेश आहे 33,333 रुपयांचा तो मुख्यमंत्री सहायता निधीला आपण सुपूर्द करणार आहोत. सर्व मंत्री महोदयांचे आम्ही सोलापूरकर म्हणून विशेष आभार व्यक्त करतो आहोत. सन्माननीय मुरलीधर मोहोळ साहेब नागरी विमान वाहतूक व सहकार केंद्रीय राज्यमंत्री आपल्याला समोर आपलं मनोगत व्यक्त करतील, मार्गदर्शन करतील. सोलापूर ते मुंबई या नव्याने सुरू होणाऱ्या विमानसेवेच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित ज्यांच्या हस्ते आज हा सोहळा संपन्न होतोय ते आपल्या राज्याचे लोकप्रिय कार्यक्षम मुख्यमंत्री आणि केवळ विकसित महाराष्ट्राचा संकल्प करणारे नाही, तर आज सकाळी गडचिरोलीला जे कार्यक्रम झाला त्या माध्यमातून सुरक्षित महाराष्ट्राचा संदेश सुद्धा देणारे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेजी ज्यांचा आज जन्मदिवस आहे, आपण सगळेजण त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया. राज्याचे परिवहन मंत्री माननीय प्रतापजी सरनाईक, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार विजय मालक देशमुख, माजी खासदार महास्वामीजी, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्रजी कोठे, भारतीय जनता पक्षाचे आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष शशिकांतजी चव्हाण, रोहिणीताई तडवळकर, ज्या एअरलाईन्सच्या माध्यमातून आज ही सेवा सुरू होतीये त्या स्टार एअरलाइन्सचे संजयजी घोडावत, जिल्हाधिकारी, SP, महानगरपालिकेचे आयुक्त, आमच्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे सर्व अधिकारी, व्यासपीठावरती उपस्थित अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित सोलापूरकर बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी सोलापूरकरांचं मनापासून अभिनंदन करतो की आज एक नवी विमान सेवा सोलापुरातून सुरू होतीये आणि आपण जी मागणी सातत्याने अनेक वर्ष करत होतात ती मागणी प्रत्यक्षात आता पूर्ण झाली. आपण सगळ्यांनी आता गोव्याला जाऊन पहिल्या विमान सेवेचा अनुभव घेतला आणि आता आपल्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही जी विमान सेवा सुरू झाली ती आता मुंबईची नवीन विमान सेवा सुरू होतीये. त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. या दिवाळीच्या अगदी तोंडावरती माननीय देवेंद्रजींनी सोलापूरकरांना दिलेली एक भेट आहे
आणि लोक गॅरंटी मागतात, पण आमच्या देवेंद्रजी गॅरंटी नाही, शब्द दिला तो पाळतात, हे या निमित्तानं सिद्ध झालं. आणि म्हणून सोलापूरवासियांचं मी आज खऱ्या अर्थानं एक वेगळ्या भावनेतनं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आज या सिद्धरामेश्वराच्या भूमीमधला हा सगळा ऐतिहासिक सोहळा आपण सगळेजण अनुभवतोय. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही विमानसेवा सुरू झाली. मी सर्वांना विनंती करतो की आपण धन्यवाद देण्यासाठी त्यांना या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये धन्यवाद देऊया. खरं तर सोलापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिण आणि पश्चिमेकडचा एक महत्वाचा जिल्हा आहे. सोलापूर आपण जर पाहिलं तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा अशा अनेक राज्यांना जोडणारं एक महत्वाचं जंक्शन म्हणून ओळखलं जातं. सोलापूर म्हणजे एक देवभूमी म्हणून सुद्धा संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्राला परिचित आहे. या ठिकाणी सिद्धरामेश्वराचं मंदिर आहे, पंढरपुराच्या पांडुरंगाचं मंदिर आहे, आमच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं मंदिर जवळच आहे आणि अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी सुद्धा लाखोच्या संख्येनं भाविक या सोलापूरमध्ये येतात. सोलापूर तर वस्त्र उद्योगासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आणि म्हणून अशा अनेक वेगवेगळ्या अर्थानं सोलापुराचं एक वेगळं महत्त्व या महाराष्ट्रामध्ये आहे, या देशामध्ये आहे. आणि म्हणून आता तर नव्यानं या विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूर हे देशाच्या आर्थिक राजधानीला आता जोडलं जातंय. हे महत्त्वाचं मला असं वाटतं का आजच्या निमित्तानं आहे. आणि म्हणून आता सोलापूरचा उद्योग असेल, व्यापार असेल, शेती व्यवसाय असेल, या सगळ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल. रोजगाराच्या अनेक आता संधी उपलब्ध होतील. आणि म्हणून सोलापूरच नाही तर सोलापुराच्या आजूबाजूच्या सुद्धा अनेक जिल्ह्याला आता या मुंबईच्या जाणाऱ्या विमानसेवेला निश्चितपणे त्याच्यामुळे आज आपल्याला फायदा मिळणार आहे. माननीय मोदीजींच्या संकल्पनेतल्या उडान योजनेच्या अंतर्गत सोलापूर विमानतळाच्या या इमारतीची निर्मिती झाली. 65 कोटी रुपये खर्च होऊन त्या ठिकाणी इमारत झाली, रनवे झाला, काम पूर्ण झालं आणि त्यानंतर पहिली विमानसेवा सुरू झाली ती सोलापूर गोवा आणि त्यानंतर आज दुसरी विमानसेवा या ठिकाणी सुरू होतीये. मी तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेला सुद्धा मी या ठिकाणी भाषणामध्ये सांगितलं होतं, खरं तर सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक वर्ष आपण सगळे प्रयत्न करत होतो, परंतु केवळ आर्थिकदृष्ट्या ते परवडणारं नाही, आज कमर्शियली वायबल नाही. म्हणून एकही विमान कंपनी सोलापूर ते मुंबईच्या विमान प्रवासासाठी पुढे येत नव्हती. आणि अशा वेळेला माननीय मुख्यमंत्री साहेब आपले पुढे आले आणि महाराष्ट्रातली पहिली बीजीएफची केस म्हणजे जे काही परवडणार नाही ते परवडण्यासाठी जे काही त्याच्यामध्ये वायबिलिटी गॅप फंडिंग असतो, जे फरक असतो तो राज्य सरकारच्या वतीने देण्याचं साहेबांनी कबूल केलं. आणि केवळ आपल्या मुख्यमंत्र्यांमुळे, देवेंद्रजीमुळे आज सोलापूर ते मुंबई हा विमान प्रवास आपल्याला आता सोपा झाला, तो सुकर झाला आणि तो प्रत्यक्षात आला. सोलापूरकरांचं नशीब इतकं मोठं आहे की राज्यातली पहिली बीजीएफची जर कुठली विमान सेवा असेल तर ती आहे सोलापूर ते मुंबई. आणि म्हणून आता तुमची सुरू झाली. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आता राज्याचं नेतृत्व म्हणून आपल्या साहेबांना आता अनेक ठिकाणावरून बीजीएफची मागणी यायला लागली आहे. आणि म्हणून एक मोठ्या प्रमाणात आता सोलापूरच्या या सगळ्या विकासामध्ये पुढच्या काळात या विमानसेवेने भर पडणार आहे. पुढच्या काळात सुद्धा बेंगलोर तर आता चालू होतोय, पण पुढच्या काळात सुद्धा आपले पालकमंत्री या ठिकाणी म्हणाले की तिरुपतीची विमान सेवा सुरू करा. मी आपल्याला सांगतो, हैदराबाद असेल, तिरुपती असेल, या अनेक ठिकाणी पुढच्या काळामध्ये विमान सेवा सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आज पुन्हा एकदा नव्यानं आम्ही शब्द आपल्याला देतो. या ठिकाणी दिलेला शब्द पाळणारी या ठिकाणी मंडळी आहेत. आणि म्हणून या सगळ्याचा फायदा निश्चितपणे पुढच्या काळात पश्चिम महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांना आता याचा सगळ्याचा फायदा होईल. आणि म्हणून सोलापूरचं विमानतळ झालं, विमानसेवा सुरू झाली. आणि कसं असतं, शेवटी एक झालं की दोन झालं की 3 मागण्या वाढत असतात, त्या स्वाभाविक असतात. त्यामुळे आता दिल मांगे मोर असं म्हटलं जातं. त्यामुळे पुढच्या काळामध्ये ह्या विमानसेवा, या विमानतळाची जी यंत्रणा आहे हे विमानतळ अधिक कार्यक्षम करण्यासाठी म्हणून पुढच्या काळामध्ये नाईट लँडिंगचा विषय असेल, कार्गो सेवा असेल, ही पुढे चालू करण्याच्या सुद्धा सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या सगळ्यांना दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे पुढच्या काळात याच्यात सुद्धा काम केलं जाईल. आज आपण पाहतो की माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीनं वेगानं वाटचाल चालू आहे. अनेक या राज्यातील मोठे मोठे प्रकल्प आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहेत. या राज्यातील शेतकरी असेल, कामगार असेल, महिला सक्षमीकरण असेल, या सगळ्या विषयावरती आपले माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी काम करतायत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की सर्वसामान्य माणसाचा विचार करतात. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल,
अनेक वेगवेगळ्या शहरातलं मेट्रोचं जाळं मोठं विस्तारणं असेल, अशा अनेक प्रकल्पातनं आज या महाराष्ट्राचं काम गतिमान महाराष्ट्राच्या दिशेनं, विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीनं सुरू आहे. आणि एवढंच नव्हे तर जागतिक स्तरावरती सुद्धा डायरेक्ट विदेशी गुंतवणूक या राज्यामध्ये देशातील सर्वाधिक गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रात आणण्याचं काम माननीय देवेंद्रजींच्या सरकारमध्ये होतं. आणि म्हणून या राज्यातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी आणि तिथून ते थेट आज आपल्या राज्याचा या देशामध्ये सगळ्या दृष्टीनं प्रथम क्रमांक कसा येईल, एक विकसित महाराष्ट्र कसा होईल असा विचार माननीय देवेंद्रजी करतात, त्यांचं सरकार करतं. आणि म्हणून हे करत असताना या विमान हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये सुद्धा आपण कुठे मागे नाही. मी आपल्याला अभिमानानं सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांची जी दूरदृष्टी आहे त्याच्यानुसार आज देशातला महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे की जिथं सर्वाधिक विमानतळ आता कार्यान्वित आहे. सर्वाधिक विमानसेवा आपल्या राज्यात आता देशातल्या इतर राज्याच्या तुलनेमध्ये आहे. आणि म्हणून आता हे सगळं तर चालूच आहे, पण मागच्या काही काळामध्ये आपण जर पाहिलं असेल की सोलापूरचं आता विमानतळ चालू झालं, विमानसेवा सुरू झाली. अमरावती असेल, शिर्डी असेल, नांदेड असेल, पुणे असेल, कोल्हापूर आहे, जळगाव, अकोला, सांगली, बीड आणि नाशिक अशा अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये विमानतळ, त्याच्यामध्ये नवीन विमानतळ सुरू करणं असेल, नव्यानं काही मार्ग प्रस्तावित असेल ते सुरू करणं असेल, हवाई ज्या आपल्या धावपट्टी आहेत त्या धावपट्ट्यांचा विस्तार करणं असेल, नवीन हवाई मार्ग सुरू करणं असेल, 24 तास विमानसेवा देणं असेल, FTOच्या माध्यमातून त्या ठिकाणची यंत्रणा सक्षम करणं असेल, अशी अनेक कामं आज महाराष्ट्रामध्ये सिव्हिल एव्हिएशनच्या माध्यमातून आज सुरू आहेत. आणि म्हणून सर्व क्षेत्रामध्ये आपण पुढे जात असताना विशेष करून महाराष्ट्राचं योगदान सिव्हिल एव्हिएशनच्या या क्षेत्रामध्ये आपण मोठं मांडलं पाहिजे आणि आपण ते पाहतोय. आणि याच्यात भर आपण पाहिलं की नुकतंच नवी मुंबईच्या विमानतळाचं सुद्धा उद्घाटन झालं. वर्षाला 9 कोटी प्रवासी क्षमता असलेले विमानतळ हे सुरू झालं. हे सुद्धा केवळ आणि केवळ माननीय देवेंद्रजींच्या दृष्टिकोनातून सुरू झालं आणि त्यांच्या व्हिजनमधनं सुरू झालं. आणि म्हणून आता मुंबई तर असं शहर झालं की हे असं शहर आहे की देशात अशी शहरं कमी आहेत की जिथं आता 2 आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाली. आणि खरं तर साहेबांचं एक स्वप्न आहे आणि ते आपण खरं तर प्रत्यक्षात सुद्धा येणार आहे. आणि त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणजे आता देशातलं पहिलं समुद्रात बांधलं जाणारं विमानतळ हे आता आपल्याला मुंबईमध्ये पालघरमध्ये होतोय. आणि त्यासाठीचा प्रयत्न माननीय देवेंद्रजींचं सुरू आहे. आणि ते सुद्धा मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला एक वेगळी आज वैभव, त्याच्या वैभवामध्ये भर घालणारा असेल. आणि म्हणून राज्यातलं सरकार, देशातलं सरकार हे दोन्ही सरकार मिळून आपल्या डबल इंजिनच्या सरकारच्या माध्यमातून खूप मोठी क्रांती या सिव्हिल एव्हिएशनच्या सेक्टरमध्ये झाली. मागच्या 10 वर्षाचं आपण पाहिलं देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये 2014ला केवळ 74 विमानतळ असलेला आपला देश आज आपल्या देशामध्ये मागच्या 10 वर्षात या विमानतळाची संख्या वाढली, ती झाली मित्रांनो 163 विमानतळ झाली. म्हणजे प्रत्येक 40 दिवसाला आपल्या देशामध्ये एक नवीन विमानतळ होत होतं. ही या देशाची प्रगती आहे, ही माननीय मोदीजींची आज आपण पाहतो की व्हिजन आहे. आणि म्हणून दर 40 दिवसाला एक विमानतळ होतोय. दर तासाला 60 नवीन उड्डाणांची या ठिकाणी या देशामध्ये वाढ होतीये. आपण नेहमी बघा ST आणि रेल्वे मागायचो, पण आता सोलापूरकर आपण आपल्यावरनं बघा, आता आपण फक्त विमानसेवा मागायला लागलोय. हा बदललेला भारत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये अधिक विमानसेवा या देशामध्ये सुरू होईल. 200 विमानतळाचा संकल्प माननीय मोदीजींनी केलाय, तो लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न माननीय केंद्र सरकारचं माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आहे. आणि त्यामुळे इथे सुद्धा हे सगळं काम करत असताना इथे सुद्धा माननीय मोदीजींनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला आणि त्यातनं जन्म झाला उडान योजनेचा. आज आपण पाहतो की उडान योजनेच्या माध्यमातून या देशामध्ये 99 विमानतळ कार्यरत आहेत. 637 मार्गांची आज आपण पाहतो की हवाई मार्ग सुरू आहेत. आणि मागच्या या सगळ्या 8-9 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 1.5 कोटी लोकांनी या उडान योजनेच्या माध्यमातून प्रवास केला. आणि आपण जर पाहिलं तर मागच्या 10 वर्षात या देशातील विमानानं प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या जर पाहिली, मी म्हणालो तसं की लोक आता विमान मागायला लागलीत, विमान सेवा मागायला लागलीत. या देशातील 38 कोटी लोकांनी मागच्या 10 वर्षात विमानानं प्रवास केला, भारतीयांनी प्रवास केला. आणि म्हणून या 99 विमानतळाच्या माध्यमातून 637 हवाई मार्ग आता सुरू आहेत, ते उडान योजनेच्या माध्यमातून सुरू आहेत. पुढच्या काळामध्ये सुद्धा जवळपास 120 नवीन डेस्टिनेशन होत आहेत. आणि त्याच्यामध्ये अंदाज आहे की जवळजवळ 4.5 ते 5 कोटी लोक या उडान योजनेच्या माध्यमातून आज प्रवास करतील. आणि म्हणून आज जागतिक स्तरावरती सुद्धा आपण जर विचार केला या सगळ्या गोष्टीचा, तर आज देशांतर्गत विमानसेवेमध्ये आपला देश हा जगामध्ये आता 3ऱ्या क्रमांकावरती आला. आणि म्हणून अधिक न बोलता आपल्याला देवेंद्रजींचं मार्गदर्शन ऐकायचंय.
हा सगळा सोहळा आज आपण सगळे मंडळी या ठिकाणी अनुभवताय आणि त्याचं केवळ आणि केवळ मला असं वाटतं की ज्यांच्या इच्छाशक्तीतनं ज्यांच्या संकल्पनेतनं ही विमानसेवा सुरू झाली ते माननीय देवेंद्रजी आज आपले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी याच्यासाठी विशेष प्रयत्न केले, VGF दिलं आणि म्हणून हे शक्य झालं. पुन्हा एकदा आपल्या माननीय मोदीजींचा विकसित भारताचा संकल्प, माननीय देवेंद्रजींचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्णत्वाकडे जाण्यासाठी आज मला असं वाटतं या संकल्पपूर्तीसाठी असे अनेक उपक्रम हे त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हाच तसा सोलापूरच्या या नवीन विमानसेवेचा प्रारंभ हा त्यातीलच एक भाग आहे आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाचा हा एकच भाग मी मानेन. पुन्हा एकदा मी व्यासपीठावरती अनेक मंडळी उपस्थित आहेत, पण खरं तर ही विमानसेवा सुरू करण्यासाठी आपले पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, आमदार देवेंद्रजी कोटे असतील, या मंडळी सातत्यानं पाठपुरावा केला. बाप्पू बसलेत, मालक बसलेत, ही सगळी मंडळी. त्यामुळे सोलापूरकरच्या जनतेच्या खरं तर विकासासाठी, इथल्या समृद्धतेसाठी आमचे सगळे मंडळी कटिबद्ध आहेत. त्यामुळे या सगळ्यांचं सुद्धा मी आभार मानतो. आज संजय घोडावत यांना विशेष धन्यवाद देतो की त्यांच्या एअरलाईन्सच्या माध्यमातून आज ही सेवा सुरू झाली आहे. पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि आपल्या सगळ्यांना या नवीन विमानसेवेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद साहेब. यानंतर दैनिक तरुण भारत सोलापूरच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिनी विशेषांक काढलेला आहे. त्याची प्रत संपादक प्रशांत मानेजी आणि वरिष्ठ उपसंपादक अविनाश गायकवाडजी हे मुख्यमंत्री महोदयांना देतील. त्याचा स्वीकार करावा आपली अशी विनंती. तोपर्यंत आज पालकमंत्री महोदय जयकुमारजी गोरे साहेब यांचा वाढदिवस आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना अभिनंदन करूया. जीवित शरद शतभाषा शुभेच्छा तमाम सोलापूरकरांच्या वतीनं आम्ही आपल्याला देतो आहोत. आधी केले आणि मग सांगितले, बोलण्यापेक्षा कृती श्रेष्ठ, ही ओळ ज्यांच्यासाठी सार्थ ठरते असे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब. अगदी सोलापूरला झालेली अतिवृष्टी असेल किंवा सोलापूरच्या विकासासाठी ठोस निर्णय घेणं असू दे, हे तत्परतेनं ज्यांनी करून दाखवलं असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मार्गदर्शन आता आपण ऐकणार आहोत. सुसंस्कृत, दृढ आणि सक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र राज्यानं प्रगतीचा नवा अध्याय खरं तर लिहिलेला आहे. आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं. त्यांना मी विनंती करते या विराट जनतेसमोर आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज मुंबई ते सोलापूर या विमान सेवेच्या शुभारंभाकरता मंचावर उपस्थित असलेले भारत सरकारचे नागरी उड्डयन राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळजी, आपल्या सोलापूर जिल्ह्याचे अत्यंत कार्यक्षम पालकमंत्री आणि ज्यांचा आज जन्मदिवस आहे असे जयकुमार गोरेजी, आमचे मित्र आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रताप सरनाईकजी, आपले सोलापूरचे ज्येष्ठ आमदार सन्माननीय सुभाष बापू देशमुखजी, विजय मालक देशमुखजी, त्याचप्रमाणे युवा आमदार सचिन कल्याण शेट्टीजी, देवेंद्र कोठेजी, या ठिकाणी आपले माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, दिलीप मानेजी, राजेश्वर शिवदरेजी, नरसिंग मेंगजी, शशिकांत चव्हाणजी, अमोल शिंदेजी, रोहिणी तडवळकर, शहाजी पवार, ज्यांनी ही विमानसेवा सुरू केली ते स्टार एअरचे श्री संजय घोडावत, त्याचप्रमाणे एअरपोर्ट अथॉरिटीच्या श्रीमती अंजली कुमारी, आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, श्री सुनील फुलारी, एम राजकुमार, अतुल कुलकर्णी, सचिन ओंबासे, कुलदीप जंगम आणि या ठिकाणी
मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस सोलापूरकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अलीकडच्या काळामध्ये एखाद्या शहराचा विकास जर करायचा असेल, एखाद्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल, उद्योग आणायचे असतील, तर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ती हवाई सेवा आहे. आज उद्योजक पाहतात कुठला जिल्हा हवाई सेवेने जोडलेला आहे, कुठे विमान उतरत आहे, कुठे फंक्शनल एअरपोर्ट आहे, आणि त्या आधारावर मोठ्या प्रमाणात उद्योजक आपल्या गुंतवणुकीचा निर्णय करतात. आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपण जगाच्या मार्केटशी जोडलो जातो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर फंक्शनल एअरपोर्ट असणे आणि एअर कनेक्टिव्हिटी असणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि या सोलापूरमध्ये तर अनेक वर्षांपासनं एअरपोर्ट होतं, पण ते एअरपोर्ट चालत नव्हतं. पहिल्यांदा अनेक वर्षापूर्वी एअर सेवा सुरू झाली, ती 7 दिवसात बंद झाली. 2009 साली सुरू झाली, मग ती पुन्हा बंद झाली. अशा पद्धतीनं या ठिकाणी एअर सेवा, हवाई सेवा ही काही सुरू होऊ शकत नव्हती. आणि मग अशा परिस्थितीमध्ये 2014 नंतर आम्ही हा प्रयत्न सुरू केला की सोलापूरसारखं महत्त्वाचं शहर, याच्या आसपास कुठेही फंक्शनल एअरपोर्ट नाही, आणि जोपर्यंत इथलं एअरपोर्ट आपण सुरू करत नाही तोपर्यंत हा शहर आणि हा जिल्हा, जो पर्यटनाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे, एकीकडे या ठिकाणी ही संतभूमी आहे, पंढरपूरला पांडुरंग आहे, इकडे सिद्धरामेश्वर आहेत, बाजूला त्या ठिकाणी आई तुळजाभवानी आहे. सगळी शक्तिपीठं जिथे आहेत त्या ठिकाणीही एअर कनेक्टिव्हिटी नसली तर जी काही भक्तमंडळी देशभरातनं यायची असतात ती येत नाहीत, किंवा त्यांच्या येण्याचा ओघ हा कमी होत असतो. आणि म्हणून हे एअरपोर्ट सुरू केलं पाहिजे, हा प्रयत्न आम्ही सुरू केला. त्याच्यामध्ये जेव्हा एअरपोर्ट अथॉरिटीची चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही एअरपोर्टचं काम हाती घ्यायला तयार आहोत, त्याचं नूतनीकरण करायलाही तयार आहोत, पण जोपर्यंत चिमणी जी साखर कारखान्याची आहे ती तुम्ही हटवत नाही तोपर्यंत आम्हाला हे सुरू करता येणार नाही. आणि मग एक लंबी लढाई कोर्टामध्ये सगळीकडे ती झाली. खरं म्हणजे आम्ही पण हे समजावून सांगितलं की साखर कारखानाही महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्याची चिमणी हटवणं हे काही आमचं प्राथमिकता नाही आहे. पण जर एक चिमणी हटवल्यामुळे एअरपोर्ट सुरू होणार असेल तर आपण ते केलं पाहिजे, कारण चिमणी बाजूला बांधली जाऊ शकते, पण एअरपोर्ट सुरू झालं तर किती मोठ्या प्रमाणात आपल्या सोलापूरचा विकास होईल याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, परत हायकोर्ट, परत सुप्रीम कोर्ट, असं करत करत शेवटी आपण ती केस जिंकलो, ती चिमणी आपण हटवली. आणि दरम्यानच्या काळात माननीय मोदीजींच्या सरकारने या एअरपोर्टचं नूतनीकरण सुरू केलं, त्या ठिकाणी नवीन रनवेचं कार्पेटिंग केलं. आणि मग पुन्हा एकदा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणं सुरू झालं की तुम्ही तर म्हणत होतात चिमणी हटवली, मग चिमणी हटवली तर विमानसेवा का नाही सुरू झाली. आम्ही सांगितलं काळजी करू नका, हे मोदी सरकार आहे, निश्चितपणे या ठिकाणी विमानसेवा सुरू होईल. आणि म्हणून आपण मग त्या संदर्भात आमचे मुरली अण्णा मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत या विभागाचे, त्यांची मदत घेतली आणि आपली पहिली विमानसेवा सुरू झाली. मुळातच मोदीजींनी या देशामध्ये विमानसेवेचं महत्त्व हे समजून घेतलं, एअरपोर्टचं महत्त्व समजून घेतलं आणि RCS सारखी योजना आणली, ज्या योजनेमध्ये ज्या विमानतळावर उडान काही वर्ष फिजिबल होत नाही किंवा खूप महाग पडतं त्या ठिकाणी थोडंसं
वायबिलिटी गॅप फंडिंग करायची, म्हणजे थोडेसे पैसे सरकारने द्यायचे आणि त्यातनं ती विमानसेवा फिजिबल करायची. आणि आमच्या सरकारने हा निर्णय घेतला की आमची तयारी आहे, सोलापूरचं विमानतळ हे विमानसेवा सुरू करणार असेल तर आम्ही त्याकरता वायबिलिटी गॅप फंडिंग देऊ. तो निर्णय आपण घेतला. पहिलं विमान सुरू झालं, पण सगळ्यात महत्त्वाची होती कनेक्टिव्हिटी ती मुंबईची. कारण जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता तेव्हा संपूर्ण देशाला कनेक्ट होता, आणि जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता त्यावेळी संपूर्ण जगालाही तुम्ही कनेक्ट होता. आणि म्हणून मुंबईची कनेक्टिव्हिटी ही यातलं अत्यंत महत्त्वाचं होतं. आणि आम्ही पुन्हा RCSच्या माध्यमातून हा निर्णय केला की 18 कोटी रुपयाची सबसिडी याला द्यावी लागणार होती. तात्काळ सरकारने तो निर्णय केला. आपण त्याचं टेंडर काढलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी स्टार एअरने ही विमानसेवेचं टेंडर घेतलं. त्यातले खूप कंप्लायन्सेस होते, ते सगळे त्यांनी पूर्ण केले. आमच्या मुरली अण्णांनी त्यात मदत केली आणि आज खऱ्या अर्थानं ही विमानसेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि थोड्याच वेळात मुंबईहून निघालेलं विमान या ठिकाणी उतरणार आहे. खरं तर मी त्या विमानानेच येणार होतो, परंतु मला आज गडचिरोलीला जावं लागलं, कारण आज सगळ्या नक्षलवाद्यांनी, माओवाद्यांनी आपल्या बंदुकीसहित गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलं. आणि महाराष्ट्रातला माओवाद हा आज मोदीजींच्या आणि अमित भाईंच्या नेतृत्वात आम्ही पूर्णपणे संपुष्टात आणला. आणि म्हणून मग तिथे डायरेक्ट गेलो आणि तिथनं थेट मी सोलापूरला आलो. कारण सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये जे पहिलं उडान होत आहे त्या पहिल्या उडानाला मला उपस्थित राहायचं होतं. हैदराबादच्या विमानाच्या दिवशी मला यायचं होतं, पण त्या दिवशी माझ्या नशिबात नव्हतं. पावसामुळे माझंच विमान उडलं नाही, त्यामुळे मी पोचू शकलो नाही. पण आज मात्र या ठिकाणी आलो, याचा मला अतिशय आनंद आहे. आणि मी मागच्या वेळेस इथे आल्यानंतर IT पार्कची घोषणा केली होती. या घोषणेच्या पाठीमागे काय होतं, आत्तापर्यंत ही घोषणा मी केली नव्हती. फंक्शनल विमानतळ असल्याशिवाय IT पार्क हा कधी यशस्वीच होत नाही. त्यामुळे मला ज्यावेळेस ही खात्री झाली की आता फंक्शनल विमानतळ या ठिकाणी होत आहे, त्यावेळेस मी घोषणा केली. आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की येत्या काळामध्ये जागा वगैरे सगळी निश्चित होते आहे. आम्ही एक चांगला IT पार्क हा सोलापूरला तयार करणार आहोत. सोलापूरची आमची मुलं ही जी सगळी पुण्यात बसलेली आहेत त्यांच्याकरता इथेच आपण रोजगाराची निर्मिती देखील मोठ्या प्रमाणात निश्चितपणे करणार आहोत. आज आपल्याला कल्पना आहे की आपण सोलापूरमध्ये मागच्या काळामध्ये समांतर योजनेचं काम केलं, अनेक अडचणी आल्या, पण मी सातत्याने त्याचं ट्रॅकिंग केलं आणि त्याच्यातही कोर्ट केसपर्यंत केस गेली, खूप अडचणी आल्या, कॉन्ट्रॅक्टर बदलावा लागला, पुन्हा टेंडर करावं लागलं, पण आपण ते काम आज पूर्ण केलेलं आहे. आणि आपले पालकमंत्री आणि आमदार इतके हुशार आहे की त्यांनी तोपर्यंत मला सांगितलं नाही. मला वाटलं आता आपलं काम झालं, 800,000 कोटी रुपये आपण दिले, त्यामुळे आता काम झालं. ते काम झाल्याबरोबर हे सगळे पुन्हा माझ्याकडे आले, म्हणाले आता 24/7 जर पाणी आपल्याला लोकांना द्यायचं असेल तर आपल्याला नव्याने अजून एक योजना करावी लागेल, डिस्ट्रीब्युशनची योजना. त्याच्याही करता 1000 कोटी रुपये लागतील, त्यामुळे तेही तुम्ही द्या, काळजी करू नका. तेही 1000 कोटी रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. सोलापूरमध्ये प्रत्येक घरी दररोज न चुकता चांगला वॉटर सप्लाय आला पाहिजे, याचं प्लॅनिंग आता आपण केलेलं आहे. त्यामुळे काही वर्षांमध्ये 2-3 वर्ष याला लागतील, कारण हे काम खूप मोठं काम असतं. एवढी पाईपलाईन टाकायची, टाक्या बांधायच्या, पण हे काम पूर्ण झाल्यानंतर सोलापूरही त्या शहरांमध्ये येईल ज्या शहरांमध्ये आमच्या माता भगिनींना नळ उघडला की पाणी मिळतं, त्यांना त्रास सहन करावा लागत नाही, असं सोलापूर हे आपण तयार करणार आहोत. आणि म्हणून आज या निमित्ताने मी सांगतो, सोलापूर हे आमचं दक्षिणेकडे जाणारं गेटवे आहे. सोलापूर एक असं शहर आहे की एका एअरपोर्टमुळे आणि आमच्या शक्तिपीठसारख्या कनेक्टिव्हिटीमुळे आज पंढरपूर असेल, आज या ठिकाणी सोलापूर असेल, आज या ठिकाणी
तुळजापूर असेल, ही सगळी शक्तिपीठं आपली ही जोडली जाणार आहेत आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो ही सगळी कनेक्टिव्हिटी झाल्यानंतर इथे येणाऱ्या भाविकांची संख्या ही 3 पटीने वाढेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील होईल. यावेळी खरं म्हणजे आपल्याला मला सांगितलं पाहिजे की मोदीजींनी काय केलं हे तर आमच्या मुरली अण्णांनी सांगितलं की एअरपोर्टची संख्या इतकी वाढवली, पण त्याहीपेक्षा आपल्या देशाची निर्मिती किंवा स्वातंत्र्य झाल्यापासनं जी विमानसेवा झाली तेव्हापासनं 2014 पर्यंत एकूण विमानांनी फिरलेल्या प्रवाशांची संख्या होती 10 कोटी. म्हणजे 50, 60, 70 वर्षात 10 कोटी आणि गेल्या 10 वर्षामध्ये विमानाने फिरलेल्या लोकांची संख्या झाली अतिरिक्त 23 कोटी. म्हणजे 10 कोटीच्या ऐवजी 23 कोटी लोक आता विमानाने फिरायला लागले. म्हणजे सामान्य माणसालाही विमानाचं स्वप्न हे दाखवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे. आज या निमित्ताने मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपण या ठिकाणी 5 पोलीस ठाण्यांच्या इमारतीचंही उद्घाटन केलं आहे. बार्शी तालुका, कुर्डुवाडी, पांगरी, वैराग, मोहोळ अशा या सगळ्या पोलीस स्टेशनची नवीन इमारत आपण दिली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांची घरं आपण तयार करतो. पोलिसांचं एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हे या ठिकाणी तयार करण्याचं काम आपलं चाललेलं आहे आणि मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर पोलिसांचं काम देखील चांगलं होतं आणि कायदा सुव्यवस्थाही चांगली होते आणि कायदा सुव्यवस्था चांगली झाली तर गुंतवणूक येते, रोजगाराची निर्मिती होते. आज या निमित्ताने निश्चितपणे आत्ता नुकत्याच झालेल्या पावसामध्ये, महापुरामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. पण मी खरोखर मनापासनं पालकमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासनं अभिनंदन करेन की या संकटामध्ये प्रचंड मेहनत ही त्यांनी या ठिकाणी केली आणि अतिशय शेवटच्या माणसापर्यंत जाऊन NDRFच्या मदतीने हेलिकॉप्टरने लोकांना काढणं, कुठलाही मृत्यू न होता लोकांच्या व्यवस्था करणं, ज्यांना घरे सोडावी लागली त्यांच्याकरता वेगवेगळ्या व्यवस्था करणं, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. आणि आताही आमच्या शेतकऱ्यांना कदाचित ही दिवाळी जड जाईल म्हणून प्रत्येक शेतकऱ्याकडे आणि आमच्या प्रत्येक बहिणीकडे त्या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने एक भेट, त्यांच्या घरी सर्व प्रकारचा शिधा, त्यांच्याकरता सर्व प्रकारच्या व्यवस्था हे पोचवण्याचं काम देखील या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. म्हणून त्यांचं मी अतिशय विशेष या निमित्ताने अभिनंदन करतो. बाजूला धाराशिवमध्ये देखील आमच्या प्रताप सरनाईक हे तिथले पालकमंत्री आहे, त्यांनी अतिशय चांगलं काम हे धाराशिवमध्ये केलं. आमचं सरकार हे ज्या ज्या वेळी शेतकरी अडचणीत असतो त्यावेळी शेतकऱ्याच्या पाठीशी उभं असतो. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो, शेवटी शेतकऱ्याचं जे काही नुकसान होतं त्याला जो मानसिक आणि आर्थिक त्रास होतो हा काही आपण कधीच सगळा भरून काढू शकत नाही. पण महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं पॅकेज हे यावर्षी आपण शेतकऱ्यांकरता दिलं. 32,000 कोटी रुपये हे आपण शेतकऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं. दिवाळीपूर्वी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जातील, काहींना थोडे उशिराही मिळतील, पण आमचा प्रयत्न आहे हे सगळे पैसे या महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेले पाहिजेत आणि पुन्हा एकदा आमचा शेतकरी हा आपल्या पायावर उभा राहिला पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ज्यावेळी अशी आपत्ती असते त्याही वेळी काही लोक राजकारण करतात आणि काही लोकांच्या डोक्यामध्ये तर इतका किडा गेला आहे. सोलापूरमध्ये तर मला एक स्टेटमेंट पाहायला मिळालं, आता हसावं की रडावं मला समजत नाही, कारण इथल्या एका नेत्यांनी सांगितलं, म्हणाले सोलापूरमध्ये इतका जो पाऊस आला हा निसर्गामुळे नाही आला, हा राज्य सरकारने आणला, हा महापूर राज्य सरकारने आणला. काही हरकत नाही, त्यांना एक फूल द्या आणि गेट वेल सून सांगा. कधी कधी परिणाम होतो असा, म्हणजे मानसिक परिणाम असतो, त्यामुळे त्याचं फार काळजी करण्याचं कारण नाही. पण मी एकच गोष्ट त्यांच्यासहित सगळ्यांना सांगतो की हे सरकार कितीही आपत्ती आली
तरी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे ठामपणे उभं राहील आणि आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू, हा विश्वास या निमित्ताने मी देतो. पुन्हा एकदा मी माननीय आमचे मुरली अण्णा मोहोळ, पालकमंत्री, आपले सर्व आमदार, ज्यांनी या सगळ्या आमदारांनी इतका पाठपुरावा या गोष्टीचा केला आहे, त्यांचं सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि घोडावतजी, आपल्याला विनंती करतो की ही विमानसेवा नीट चालू राहिली पाहिजे, कारण आमचे म्हणजे तुम्ही चांगलंच चालवता, पण प्रायव्हेट ऑपरेटरबद्दल आमचं एक अनेक वेळा ऑब्झर्वेशन आहे की त्यांना अजून फायद्याचा रूट मिळाला की त्या रूटवर ते विमान टाकून देतात आणि आम्हाला सांगून देतात की काहीतरी आमच्या विमानात गडबड झाली आहे. तुम्ही तसं करणार नाही माझी अपेक्षा आहे. त्यामुळे काही झालं तरी आता सुरू झालेली ही सेवा बंद होऊ नये ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि सोलापूरकरांना माझा आता दुसरा शब्द आहे की पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आता या ठिकाणी आपण जे विमान उतरवतोय ते तर महत्त्वाचं आहेच, पण जे मोठं बोईंगचं विमान असतं तेही सोलापूरला उतरलं पाहिजे. या दृष्टीने पुढच्या काळामध्ये काही आम्ही गोष्टी हातामध्ये घेणार आहोत. नाईट लँडिंगही झालं पाहिजे हेही आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे. त्यातही आपल्या सगळ्यांचं सहकार्य हे आम्ही मागू, ते मिळेल हा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा आजच्या विमानसेवेचं या ठिकाणी स्वागत करतो आणि सोलापूरकरांना ही विमानसेवा अर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री महोदयांचे मनस्वी आभार. यानंतर घोडावत एंटरप्राइजेसचे अध्यक्ष सन्माननीय श्री संजयजी घोडावत सर आपल्याला विनंती करते आपण आभार प्रदर्शन सादर करावं आणि त्यानंतर पूरग्रस्तांना आपण जे किट देणार आहे त्याचाही शुभारंभ ग्रीन फ्लॅग महोदयांच्या हस्ते होईल. आता श्री संजयजी घोडावत सर आभार प्रदर्शन सादर करतील. स्टेजवर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, ऑनरेबल सिव्हिल मिनिस्टर, सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर मुरलीधरजी मोहोळ साहेब, ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रतापजी सरनाईक साहेब, गार्डियन मिनिस्टर जयकुमारजी गोरे साहेब, सर्व आजी आणि माजी खासदार, आमदार आणि सोलापुरातील सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो, आज मला अतिशय आनंद होत आहे की सोलापुरातून स्टार एअरची मुंबई सेवा सुरू होत आहे. आज जवळजवळ 6 वर्षे पूर्ण झाली स्टार एअरला आणि इंडियामध्ये अशी एकच रिजनल एअरलाईन आहे की जी 6 वर्षे चाललेली आहे. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना आश्वासन देऊ इच्छितो की ही सेवा कायम चालू राहणार, कारण आमचा जो मोटो आहे तो सर्व डेव्हलपमेंटचाच आहे. महाराष्ट्राची डेव्हलपमेंट कशी होईल त्यासाठी मी इतकंच म्हणेन कि जो सबसे ऊंचा है वो एवरेस्ट कहलाता है और जो सबसे गहरा है वो पैसिफिक कहलाता है, जो सबसे पावरफुल है वो सूरज कहलाता है, जो सबसे ब्यूटीफुल है वो चांद कहलाता है, और जिसने दुनिया जीती वो सिकंदर कहलाता है, और जो सबसे महान देश है वो हिंदुस्तान है, और उस हिंदुस्तान में जो सबसे बेस्ट सीएम है वो देवा भाऊ कहलाता है. तो देवा भाऊ साहब ने हमको बहुत इसमें हेल्प की है. ये जो उड़ान शुरू हुई है, जो सोलापुरातून जी आता सुरू होत आहे फ्लाईट, त्यासाठी सीएम साहेबांनी आम्हाला फार मदत केली, मोहोळ साहेबांनी पण फार मदत केलेली आहे आणि जो VGF दिलेला आहे त्यामुळे ही सेवा सुरू झालेली आहे. आणि त्यांना आश्वासन देतो की ही सेवा अशीच चालू राहील, कारण 6 वर्षे जी एअरलाईन सुरू राहिलेली आहे आणि आज आपल्या 13 प्लेन्स आहेत आणि 3 वर्षामध्ये आणखी 37 प्लेन घेऊन 50 प्लेनचं आपलं टार्गेट आहे. आणि 50 प्लेन झाल्यानंतर मी तुम्हाला आश्वासन देतो की महाराष्ट्रातील सर्व 2 टियर 3 टियर सिटीज ऑल इंडिया कनेक्ट होतील आणि त्यासाठी आपण सुद्धा त्याला सुद्धा VGF आपण द्यावं ही मी आपणास विनंती करतो, कारण त्यांनी आजपर्यंत अतिशय चांगलं असं योगदान आम्हाला दिलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांना एक गोष्ट सांगू शकतो की कारण हैदराबाद नागपूर ते रत्नागिरी जवळजवळ 900 किलोमीटरचा हायवे आहे. तो त्यामध्ये फक्त आमचा कोल्हापूर सांगली साहेब एक
एक निवेदन आहे, फक्त कोल्हापूर सांगली 30 किलोमीटरचा रोड राहिलेला आहे नॅशनल हायवेमध्ये, म्हणजे नागपूर ते रत्नागिरीमध्ये. तो एक जर झाला तर मी आपणाचे आश्वासन देतो की आता जो रेव्हेन्यू जातो आमच्याकडून त्यामध्ये डबल रेव्हेन्यू होईल शासनासाठी, याची मी खात्री देतो. कारण जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो हा कोणत्याही देशाचा डेव्हलपमेंटसाठी ब्लड लाईन आहे आणि ती डेव्हलपमेंट जी होते फक्त इन्फ्रास्ट्रक्चरमधूनच होऊ शकते. सोलापूरसाठी पण जी आज विमानसेवा सुरू होत आहे त्यातून सोलापूरची सुद्धा अतिशय चांगली डेव्हलपमेंट होईल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि आता सोलापूर ही 7वी सिटी आहे आपली महाराष्ट्रातली. 6 सिटी आम्ही कनेक्ट केलेल्या आहेत, आता ही 7वी सिटी आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं योगदान मिळालेलं आहे आणि येथून पुढे सुद्धा असं मिळेल. आणि मी एअरपोर्ट अथॉरिटीचे सर्व जे ऑफिसर्स आहेत त्यांचं सुद्धा आभार मानतो आणि आमची जी स्टार एअरची जी टीम आहे त्यांचं सुद्धा आभार मानतो. आणि मी ती स्टार एअरच्या टीमसाठी इतकंच म्हणेन की दिल में अरमान लिया मंजिल को अपना मान लिया, फिर क्या मुश्किल क्या आसान, बस ठान लिया तो ठान लिया. तर आमची टीम इतकी चांगली आहे स्टार एअरची, जवळजवळ 1500चा स्टाफ आहे आणि त्यातून ते चांगले अतिशय चांगलं असं काम करत आहेत. आणि आमचं एकच स्वप्न आहे की सर्व लहान सिटीज जिथून पुढची डेव्हलपमेंट येणार आहे त्या मेट्रो सिटीशी जोडावं आणि त्यातून डेव्हलपमेंट व्हावी आपल्या सिटीची, आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची. त्यासाठी आपल्या सर्वांचं आपलं सहकार्य मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि परत एकदा आम्हाला जो चान्स दिला सुरू करण्यासाठी ही एअरलाईन, त्यासाठी आपल्या सर्वांचं आभार मानतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, सोलापूरचे सुप्रसिद्ध चित्रकार विपुल मिरजकर यांनी 21,000 शर्टच्या बटन्सपासून छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा साकारलेली आहे. सोलापूरचं नाव ते जगभरामध्ये उंचवत आहेत. आपल्याला ही छत्रपती शिवरायांची प्रतिमा ते देऊ इच्छितात, त्याचा आपण स्वीकार करावा अशी आपल्याला विनंती करते. चित्रकार विपुल मिरजकर यांनी साकारलेला 21,000 शर्टचे बटन्स म्हणजे गुंड्या आपण ज्याला म्हणतो, त्यांनी ही प्रतिमा साकारलेली आहे. त्या तुम्हाला देऊ इच्छितात, त्याचा स्वीकार आपण करावा अशी विनंती. अगदी 2 मिनिटांमध्ये स्टार एअरलाइन्सची पहिली विमान जी मुंबईवरून येते ती लँड होणार आहे आणि त्याला